नमस्कार. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे कॉफी विथ माधव. आज या धारावाहिकचे, या मालिकेचे, या संवादाचे पहिले आपले गेस्ट आले आहेत आणि त्या गेस्टच्या स्वागतापूर्वी मी तुम्हाला त्यांची माहिती देणं आवश्यक समजतो. आपले आजचे पाहुणे आहेत श्री जी.बी. देशमुख. जी.बी. देशमुख सर इतक्या फास्ट पद्धतीने या सारस्वताच्या मांदियाळ्यात येतील असं वाटलं नव्हतं लोकांना, परंतु त्यांची भाषेवर असलेली पकड आणि मग त्यांनी लिहिलेली पुस्तक आणि त्याचे विषय सध्या महाराष्ट्रभर गाजत आहेत. अतिशय प्रतिष्ठित अशा पब्लिकेशननी त्यांची पुस्तकं प्रकाशित केली आहे आणि जी.बी. देशमुखांना ऐकायला लोक खूप उत्सुक आहे, कारण ते खास वऱ्हाडी भाषेत आपला कार्यक्रम करतात. मी तुम्हाला त्यांच्या सगळ्या पुस्तकांकडे आज तर घेऊन जायचा प्रयत्न करेल, परंतु सर्वात जास्त जे खूप लोकप्रिय असं म्हणूया किंवा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेलं पुस्तक त्यांचं जे आहे ते आहे अमिताभचा. हा अमिताभचं हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या बाबतीतलं त्यांचं मनोगत, त्यांचं एकूणच त्यांच्यातल्या कथा, त्यांच्या तो लेखन प्रवास, या सगळ्यांचं आपल्याला आज या निमित्ताने ओळख करून घ्यायची आहे. मला माहित आहे की हा संवाद तुम्हाला आवडेल आणि आम्ही आता अगदी सहज बोलायला सुरुवात करणार आहोत. मी त्यांची एक छानशी ओळख करून द्यायचं राहिलं ते सांगतो की ते जीएसटीला सुप्रिटेंडेंट होते. बरोबर. आणि ज्यांनी आकडेवारी आणि लोकांवर टॅक्स लावणं एवढंच काम आयुष्यभर ज्या डिपार्टमेंटने केलं आहे, त्या डिपार्टमेंटनी इतका मनोरंजन करणारा, निखळ मनोरंजन करणारा लेखक कसा दिला, हा एक मजेशीर भाग आहे. आणि लँग्वेजचा दूरपर्यंत संबंध असलेला डिपार्टमेंट नोटीस पाठवण्याशिवाय दुसरं काही करत नाही आणि लोकांना जीएसटी कमी झालं तर बरं वाटतं, परंतु तो सतत वाढतोय असंही लोकांना वाटतं. हा प्रेमाचा टॅक्स मराठी रसिकांवर त्यांनी कसा लावला ते आपण जाणून घेणार आहोत. सर, मला स्वागत आहे तुमचं या शो मध्ये. नमस्कार. नमस्कार. आणि सुपरहिट तुमचं हे पुस्तक आणि सुपरस्टार वरचं पुस्तक, म्हणजे विषय ज्याचा घेतलाय त्या सुपरस्टारचा आणि पुस्तक सुपरहिट झालं. तुम्हाला महानायकाबद्दल लिहावं असं का वाटलं? काय प्रवास आहे? आम्ही 5वीत होतो, जंजीर लागला. त्याच्या आधी राजेश खन्नाचा तो काळ सुरू होता आणि आम्ही तो 5वीत, त्याच्यापूर्वी प्रायमरीत होतो. त्यामुळे जे काय त्या काळात चुकून माकून सिनेमा पाहायला मिळायचे ते राजेश खन्ना वगैरे वगैरे तेव्हाचे जे स्टार्स होते आणि काही कळत नव्हतं. 5वीत गेल्यानंतर पहिल्यांदा समोर जंजीर आला आणि जंजीरमध्ये प्राण अमिताभच्या समोर उभा आहे आणि त्या शेरखानच्या वेशातला एवढा गावगुंड समोर उभा असताना हा बारका चिरका माणूस त्याला धमकावून सांगतो की जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. ती त्याच्या त्या डायलॉगची जी झोंब आहे ती जी बसली तर मग दुसऱ्या हिरोचं कामच पडलं नाही आम्हाला. आणि म्हणजे आमचं शाळकरी जीवन जसं काही अमिताभच्या करिअर सोबत, त्याचं करिअर आणि तुमचं करिअर. 5वीत जंजीर झाला, तर आम्ही 10वीत पोहोचलो तेव्हा तो अँथनी झाला होता. आम्ही 12वीत गेलो तर तो मुकद्दर का सिकंदर मध्ये झोहरा जानचा फॅन होता. असं करत करत आमचं तारुण्य, आमची नोकरी, आमचं रिटायरमेंट इथपर्यंत अमिताभच पुरून राहिला आणि अजूनही आहेच आहे. आणि अमिताभवरच लिहावं, म्हणजे तो अनेकांना तो सुपरस्टार आवडतो आणि बहुतेकांना आवडतो, पण त्याच्या 62 भूमिका तुम्ही घेतल्या. 64 कला जशा असतात तुम्ही त्या 62 भूमिका घेतल्या. आणि या 62 भूमिकांवर तुम्ही लिहिलाय. प्रत्येक सिनेमातल्या भूमिका आहेत का? नाही, प्रत्येक तर त्याचे तर जवळपास 250च्या वर सिनेमे झाले आहे, पण याच्यामध्ये 62 त्याच्या मला घ्याव्याशा वाटल्या अशा भूमिका आहे. ओके. त्याच्यामध्ये बॉक्स ऑफिस क्रायटेरिया नाही आहे. आणि समजा जेव्हा 2019 मध्ये 50 वर्ष झाल्याच्या कारकिर्दीला 1969 मध्ये स्टार्ट झालं. बरोबर. 7 हिंदुस्थानी पासून 2019 मध्ये जेव्हा ती गोल्डन ज्युबिली झाली, तर सकाळ जो पेपर आहे त्यांच्याकडनं माझ्याशी संपर्क झाला कुठल्या कारणाने, तर एक आपण सिरियल करूया. त्या स्तंभलेखन केलं मी. तर आणि त्याच्यात एक एक सिनेमा घेत, बरं असं नाही की ते पूर्ण सिनेमातवर माझा संबंध नाही, फक्त अमिताभचा संदर्भ येईल
तेवढाच सिनेमा त्याच्यात आहे. हम्म. बाकी पूर्ण फोकस अमिताभच्या भूमिकेवर आहे. म्हणजे हम्म. हा सिनेमाचा रिव्ह्यू नाही ऍक्च्युली, हा अमिताभच्याच भूमिकेचा रिव्ह्यू. म्हणजे त्या सिनेमातला नेमका अमिताभ हा नेमका अमिताभ. अमिताभ तुम्हाला कसा भावला? हा कसा भावला. मग त्याचं असं तुम्ही निरीक्षण केलंय की हा. त्याची मग स्टडी करावा लागला? नाही नाही नाही, हे अगदी म्हणजे आमच्या रक्तात घुसलेला अमिताभ आहे. आमच्या हाडातून आहे हा. हा. मला काही वेगळं, उलट जेव्हा मी कॉलम लिहायला घेतला तर हम्म. उरलं सुरलंही वाचन मी बंद करून दिलं, तर सो दॅट आय एम नॉट प्रिज्युडाइज. हा, अलीकडे गुगलवरून सर्च करून मग हा, स्टडी करून नाही. असं काही? नाही नाही नाही, हे प्युअरली माझा, प्रत्येकाचा अमिताभ वेगळा आहे, हे हा. विशेष आहे बरं हा, का. हा. म्हणजे आपण जेव्हा अमिताभकडे पाहतो, आमच्या जनरेशन मध्ये खास करून ज्यांनी 70s मधला अमिताभ पाहिलाय, हम्म. त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी अमिताभ त्यांचा वेगळा आहे. बरोबर. आम्ही जो पाहिला तो शाळेच्या जीवनापासून धरून असा पुढे चालत गेलेला अमिताभ आहे. याच्यात आम्ही कुठे होतो आणि अमिताभचा कोणता सिनेमा लागला, अशी मस्त त्याच्यामध्ये कंपॅरिझन आहे. हो. खूप मजा आहे. 62 मध्ये कोणती तुम्हाला सर्वात असा क्रम लावायचा असेल हा हा, तर पहिल्या 5 भूमिका कोणत्या आवडल्या अरे. खूप जास्त? मोठं कठीण आहे. हम्म. आपण जसं सगळ्यांनाच माहित आहे की दीवार आहे. दीवार. दीवार तर त्याची बेस्ट आहे. शोलेमध्ये, शोलेमध्ये इतकी मल्टी स्टार कास्ट आहे, पण माझ्या मते अमिताभच्या भूमिकेला जितके रंग आहे, शोलेमध्ये इतर कॅरेक्टरला तेवढे रंग नाही आहे. हा, कारण अमिताभ त्याच्यामध्ये सगळ्या भावभावनेतून गेलेला आहे. आणि जे वन लायनर आहे अमिताभचे शोले मधले, ते वंडरफुल आहे. मग सगळे आता 5 निवडणं मोठंच कठीण, पण तरी दीवार, जंजीर, शोले, मुकद्दर का सिकंदर आहे. आणि त्याचे जे गंभीर सिनेमे आहे त्याचं तर काय बोलायचं, नंतरच्या सेकंड इनिंग मधले, त्यामुळे 5 तर काही निवडलेच नाही जाऊ शकत. त्याच्या पुढचे सेकंड इनिंग मधले तर सगळे नॅशनल अवॉर्ड विनरच्या लेव्हलचे आहे. तर तरी दीवार, जंजीर हे वजाच करता नाही येत. दीवार, जंजीर, शोले, मुकद्दर का सिकंदर आणि अमर अकबर अँथनी, हे 5 तुम्ही धरून घ्या. हे पुस्तक तुम्ही छापलं, म्हणजे प्रकाशकाने छापलाय, मला वाटते मेहताने छापलाय. मेहता फार फार रेप्युटेशन असलेलं एक पब्लिकेशन आहे. आणि मग बाजारात आलं, काय प्रतिक्रिया आली पहिली? आता सांगू का, आधी आपण सकाळमध्ये सप्तरंग पुरवणीत हे लेख सुरू होते, तिकडे अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत मेसेजेस टोटल. म्हणजे भारावून गेलो, असं काय होऊन राहिलं, असं काय लिहून राहिलो आपण. ज्या माणूस 50 वर्ष झाले लोकांच्या नजरेत आहे, त्याचं अजून इतकं आकर्षण आहे, बरं एका जनरेशनला नाही आहे, आतापर्यंत आहे, हे एक आश्चर्य वाटत गेलं. बरोबर. आणि प्रतिक्रिया अशा झाल्या प्रचंड की कोणीतरी त्यांना आपल्याच अमरावतीच्याच एका विद्यार्थिनी, सिम्बायसिसच्या आमच्या परिचित आहे, त्या विद्यार्थिनी तिथे ग्रुप गेला होता, त्यांनी हे पुस्तक त्यांना गिफ्ट केलं. तर त्यांच्या टीमनी, त्यांची जी स्वतःचं ऑफिस आहे बच्चन साहेबांचं, त्यांच्या टीमनी मला इकडे आमंत्रण दिलं की तुम्ही KBC ला या. क्या बात. आणि तिथे आम्ही कधीची घटना आहे ही? ऑक्टोबर 2023 ची. म्हणजे 2 वर्ष. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर 1 वर्ष. अच्छा, त्यांना पुस्तक मिळालं आणि त्यांनी लगेच रिॲक्ट केलं त्यांनी. आणि टीम माणूसच मोठा सेन्सिबल आहे, म्हणजे आता त्यांच्या पर्सनॅलिटीचं वर्णन तर काही म्हणजे कमालच आहे जे काही आहे. तर त्यांनी तिथे बोलवलं आम्हाला, तिथे VIP बॉक्स मध्ये व्यवस्था वगैरे केली, पूर्ण एपिसोड त्या दिवशीचा शूट झाला. आणि मग ते बरोबर आमच्याकडे आले आणि त्यांनी माझ्यासोबत जवळजवळ 7 ते 10 मिनिट चर्चा केली त्याच्यावर. काय म्हणाले अमिताभ? काय म्हणजे तुम्हाला सांगू का, जे मेस्मरायझिंग त्यांचं जे अपिअरन्स आहे, आपल्याला पडद्यावर जो दिसतो त्यापेक्षा खूपच असं हिप्नोटाईज होणार चेहरा, डोळे, म्हणजे आता माझी हाईट तुम्हाला दिसत राहिली, आपण अमिताभ समोर कोणाची हाईट आहे? नाही, तिथे झाली तशी उंची फिजिकली, पण ते 6'2", आपण 5'2", 5'3", त्यामुळे ते अंतर खूप होतं. तर ते असे उभे आणि मी असा, तर जेव्हा मी असं पाहिलं तर एकदम डोळे वगैरे कमाल, जे स्क्रीनवर त्यांच्या डोळ्यांमधून ज्या भावना व्यक्त होतात की नाही, ते समजलं की हे काय मेस्मरायझिंग, म्हणजे एकच शब्द आहे. तर मग ते मला म्हणत होते की ये आपको कैसे सूझा, ये हमारे लिए आप इतना क्या कर लेते हो, बोले ऐसा क्या हमारा प्यार है. तो मैंने बोला सर ये आपको किसने बोला कि हम आपके लिए कर रहे हैं, तो हमारी खुशी है. आप बचपन से देखते आ रहे हैं, तो आपने जो एंटरटेन किया है उसका तो कोई जवाब नहीं है.
तर असं एक म्हणे. नंतर थोड्या वेळ चर्चा केली पुस्तकाची वगैरे, आणि शेवटी म्हणे हमारे एक यहाँ प्रथा है बोले कि हम ऐसा किसी ने कोई स्पेशल चीज की तो हम मौके पे किसी उनको हमारे यहाँ घर बुलाते हैं बोले. तो आपको हम अगर बुलाए तो आप आएंगे क्या? तो मैं अमिताभ बोलवतो मतलब हिंदुस्तान में तो एक ऐसा आदमी नहीं मिलेगा कि जो आपके बुलाने पे नहीं नहीं आ आएगा. सकता बोले. तो जरूर आएंगे बोला. तो असं म्हणे, आणि लगेच त्यांना सांगितलं की हम कोशिश करेंगे बोले इसको हिंदी में किसी से ये करके ये ट्रांसलेशन करना. हाँ, पूरा नहीं, लेकिन कुछ इसमें क्या चीज है वो समझने की हम कोशिश करेंगे. खूपच त्यांना मराठीत असल्यामुळं जरा हा ते होतं, मराठीतलं असल्यामुळे. आणि भविष्यात त्याचं हिंदी किंवा इंग्लिश मध्ये होऊ शकते, तो वेगळा भाग आहे. पण हे समाधान खूप होतं हे पुस्तक लिहिण्यामागचं. आणि मेहतांनी ते एका याच्यात उचललं जेव्हा ते त्यांच्याकडे आपण प्रपोज केलं. ते चांगले प्रोफेशनल लोक आहेत, ते काही बाकी नको असतील. या एकूण याच्यामध्ये महत्वाचा खेळ असा आहे की या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर वाचकांनी खूप मोठं कौतुक केलं आणि महाराष्ट्रभर हा एक रिस्पॉन्स मिळाला. बरोबर. सरांच्या या पुस्तकानंतर म्हणजे अमिताभचं झाल्यानंतर असे एक कमेंट्स आलेली आहे की मुलांना आता ए फॉर ऍपल नका शिकू. त्यांना ए फॉर ऍपल नका शिकू, ए फॉर अमिताभ शिकवला तर. म्हणजे इतक्या जवळपास 4 आता 5 पिढ्या सतत राज्य करत आहे त्यांचे मनोराज्यावर, आणि आजही अमिताभ बच्चन तेवढाच ताजा नवीन अगदी टवटवीत वाटतोय तुम्हाला. या मागे त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक भूमिकेत त्यांनी ओतलं आहे. भूमिकेत अमिताभ आला असं वाटतं का तुम्हाला कुठे कुठे, की प्रत्येक भूमिकेत अमिताभ आलेला आहे स्वतःचा? असं आपल्याला 70sच्या वेळेला कुठेतरी दिसेल, पण नंतर काय झालं, जसं एक तुम्ही उदाहरणार्थ 5 सिनेमा घ्या, त्यात आपण विसरून जातो की यात अमिताभ आहे, आणि ते त्याचं यश आहे. 5 सिनेमामध्ये त्याचा पोरगा जो खरा वास्तव जीवनात त्याचा मुलगा आहे अभिषेक, हा त्याचे ते वडील झाले सिनेमात. आणि तो त्यांचा तो कुठल्या डिसीज मुळे ग्रस्त असलेला तो मुलगा झालाय अमिताभ. तर ते जे आपण विसरून गेलो त्या सिनेमात की हा अमिताभ आहे म्हणून. तर अमिताभ असा कुठेच मला जाणवला नाही, बाहेरचा अमिताभ त्याच्या भूमिकेत असा जाणवला नाही. स्टारडमच्या युगात त्याच्या काही सिनेमे असे जरूर आले ज्याच्यामध्ये त्याला कमर्शियल सक्सेससाठी त्याला वापरून घेण्यात आलं. पण अमिताभ शेवटी वेगळाच अमिताभ. सरांचं एक पुस्तक आहे, थोडं वेगळं आहे. या पुस्तकातून खरं म्हणजे ते लिहायला सुरुवात केली, बरोबर आहे का? पहिलं पुस्तक ते त्यांच्या वडिलांवर आहे. हा, सरांच्या वडिलांवर हे पुस्तक आहे, आणि त्या पुस्तकाचं चित्र पाहिल्यावर तुम्हाला कळेल की हे फुटबॉल आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या एका फुटबॉलपटूच आहे. सर सांगा ना याबद्दल, काय सांगता येईल? याच्यात असं आहे की वडील आमचे भीमराव देशमुख आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू होते. 1940 ते 51 ते भारतासाठी खेळले. 12 वर्ष मुंबईला. एक सीझन ते मोहन बगान कडून खेळले, एक सीझन. आणि त्या 12 वर्षात त्यांनी 2 परदेश दौरे केले. त्या काळात सोपं नव्हतं परदेश दौरे, म्हणजे जहाजाने जाणं येणं व्हायचं. तर एक त्यांनी श्रीलंका दौरा केला, एक साऊथ ईस्ट एशियाचा दौरा भारतीय टीम तर्फे. आणि 1948च्या लंडन ऑलिम्पिकसाठी ते मुंबईच्या टीम कडून सिलेक्ट झाले होते भारताच्या टीम मध्ये. पण तेव्हा फंड्स नव्हत्या ऑलिम्पिक असोसिएशनकडे टीम पाठवायला. तर त्यांनी 3 शो मॅचेस ठेवल्या त्या फंड रेझर्स. त्यातली एक मद्रासला होती. त्या मद्रासच्या मॅच मध्ये त्यांना इंजुरी झाली, त्यामुळे प्रत्यक्ष ऑलिम्पिकला ते जाऊ नाही शकले. पण जेव्हा ते गेले टीम भारताची लंडनला ऑलिम्पिक खेळायसाठी, तेव्हा तिथे डेनिस क्रॉम्प्टन हे भारत इंग्लंडचे क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही गेमचे जे हे होते प्लेयर होते आणि कॅप्टनही होते. त्यांनी तिथे जेव्हा भीमराव नाही आले असं त्यांना समजलं भारतीय टीम, तर ते म्हणे इट्स बॅड लक फॉर इंडिया. हे सगळे रेकॉर्ड आहे. मी यांचं या पुस्तकासाठी प्रचंड रिसर्च केलं. मी मुंबईला गेलो, तिथे टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांचे पूर्ण जेव्हा मी रेकॉर्ड शोधले, तर 1940 ते 51 या दरम्यान त्यांच्यामध्ये 300 रिपोर्ट्स मिळाले. त्यातले हा जो फोटो आहे या पुस्तकावर, हाच जुलै 1949 मधला टाइम्स ऑफ इंडिया मधला फोटो. टाइम्स ऑफ इंडिया. सरांच्या वडिलांवर सरांनी एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं, आणि या निमित्ताने
एक अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला खारतोय हा, गावाचं हा, हा. वर्णन आहे. हो. आणि त्या गावातल्या एक सामान्य शेतकऱ्याच्या बरोबर. मुलांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताचं नाव मोठं करावं, बरोबर. आणि ही गोष्ट त्यांच्या सुपुत्रामुळेच आज जगाला कळली आहे, खूप चांगल्या पद्धतीने कळली आहे. आणि असा सुपुत्र म्हणतात ना की पुत्र व्हावा व्हायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तसा हा पुस्तकाच्या रूपात त्यांना त्यांचं तीर्थरूपांचं स्मरण त्याला कायम करत राहतील. आणि आपल्या जिल्ह्याचा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे असा हा दस्तावेज त्यांनी लिहिला, ही किती मोठी गोष्ट आहे. त्यानंतर मला आहे ना खरं सर या पुस्तकाचं खूप कौतुक आहे. आमचे मित्र आहेत डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी, करेक्ट. आणि कुलकर्णी सरांनी या पुस्तकाबद्दल खूप छान वर्णन केलं एकदा. ते म्हणाले की कुलू मामाच्या देशात हे पुस्तक वाच, मला मेसेज होता आणि मग मी हे वाचलंही आहे. खरं म्हणजे ज्येष्ठ वनाधिकारी रवींद्र वानखडे सरांचे मित्र आहेत, हो हो. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी यांनी पुढे आणल्या आहेत. बरोबर आहे. करेक्ट. दुसऱ्याचा अनुभव घेऊन आपण ती गोष्ट लिहिणं किती अवघड काम आहे. कसं कसं पाहता तुम्ही या गोष्टीकडे? त्याच्याकडे मी असं पाहिल की जोपर्यंत असं उत्स्फूर्तपणे क्लिक होत नाही आपल्याला की हे करायचं आहे, तोपर्यंत आपण करू शकत नाही. आणि तसं झालं की मग ते सोपं आहे, मग कठीण नाही आहे. आता ह्याचा मी थोडासा तुम्हाला सांगा ना, यातल्या गोष्टी सांगा जरा. याच्यामध्ये मजा अशी झाली की माझं मी सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंटला होतो आणि ते फॉरेस्टला होते. तर ते परतवाड्याला मेळघाटमध्ये त्यांचे 25 वर्ष गेला आहे लाईफ पूर्ण. मेळघाटमध्ये ते फॉरेस्ट ऑफिसर आणि एकदम आउटस्टँडिंग रवींद्र वानखडे. तुम्ही मित्र होते पहिल्यापासून? पहिले हो, आता बराच काळ झाला मित्र झाले. माझी मिसेस आणि त्यांची मिसेस ह्या मैत्रिणी होत्या. मग लग्नानंतर ते आम्ही मित्र होणंच होतं. तो असं स्वाभाविक होतं. नाही, स्वाभाविक पण असं होतं की बा आता ही मैत्री बा जड तर नाही जाणार आता या माध्यमातून झालेली, पण अगदी काहीच नाही, ते माझ्या फायद्याचीच झाली ती. तर त्याचं काय, त्यांनी 25 वर्ष मेळघाटात काढले आणि त्यांना मेळघाटातला कोपरा माहित आहे. म्हणजे त्यांचे तिथे नाव घेतलं की कसा आउटस्टँडिंग ऑफिसर होता. तर ते मी सोबत जायचो कधी कधी नागपूरला. आमचं दोघांचंही पोस्टिंग होतं. नाही, ते फॉरेस्टला. करेक्ट. तर माझं त्यांचं ऑफिस जवळजवळ. अच्छा, ऑफिस जवळ होतं. परतवाड्याला त्यांचं घर होतं. तर ते जे उद्या जाणार आहे का बा तुम्ही सोमवारी, तर मी म्हणायचो हो उद्या जाणार आहे मी सकाळी. मग ते तिथून यायचे आमच्या घरी सकाळी 6ला, तेच परतवाड्याला निघाले 7ला माझ्याकडे पोहोचले. इथे नाश्ता केला की आम्ही जायचो. आणि रस्त्यात मग ते सांगितलेल्या गोष्टी आणि त्याचा म्हणजे मी एकमेव श्रोता, आणि ते असे गुंगून जायचे गोष्ट सांगण्यात. ते त्यांचं तुम्ही काय नोट्स काढल्या त्याच्या? नाही, फक्त गोष्ट ऐकून घेतल्या आणि मग 4-5 गोष्टी त्यांना करून दाखवल्या. आणि त्यानंतर मग ठरवलं की बा आपण हे तुम्ही मला थोडंसं आयडिया द्या, मेल करा, थोडंसं काही द्या, बाकीचं मी पाहतो. त्याला स्टोरी रूपात, त्याच्यामध्ये फ्लॅशबॅक आयडिया, जसं लहानपणी पण आपण सिनेमा पाहत आलो तर ते स्टोरीत कसं घ्यायचं. आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आम्ही दिव्य मराठीत कॉलम केला. दर 15 दिवसांनी एक स्टोरी यायची. आणि जेव्हा तो कॉलम कम्प्लीट झाला तर प्रकाशक याच्यावर तुटूनच पडले की घेतो म्हणून. मग मेहता पब्लिशिंग. सध्या तर महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे वाघाचं बिबट्याचं, बाप रे बाप. आता एक खूप मजेशीर गोष्ट झाली आहे. आणि तो विधान सभेमध्ये एक आमदार आहेत, ते वाघाचं कातड घालून आले आहे. खरं म्हणजे ज्या पक्षाचे ते आमदार आहे त्या पक्षाशी वाघाचा फार संबंध आहे खरं म्हणजे. आणि ते कातड घेऊन वाघापासून वाचवा, म्हणजे एक वेळ असं होतं की वाघाला वाचवा, आता आलाय वाघापासून वाचवा. आणि मग आमच्या एक मंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यामध्ये आता बकऱ्या सोडू वगैरे. अद्भुत आहे. यातही काही गोष्टी असतील ना, एखादी छोटीशी गोष्ट सांगा ना. याच्यात खूप मजेदार गोष्टी आहे, काही सिरियसही आहे. कुला म्हणजे वाघोबा, कोरकू भाषेत कुला म्हणजे वाघोबा. आणि मग त्याला मामा का म्हणतात? मामा ते प्रेमाने म्हणतात. आता आदिवासी लोक, पाप भिरू आणि असे श्रद्धाळू लोक आहे, त्यांना म्हणजे निसर्गाचं आकलन जेवढं होते तर त्यांना वाटतं कुला मामा हा पॉवरफुल आहे, पण
कुला, पण त्यांनी आपल्यावर हल्ला वगैरे करणार नाही म्हणून ते प्रेमाने कुला मामा कुला मामा म्हणतात. कारण जसं कॅरेक्टर असते एखाद्या हो. प्राण्याचं, हम्म. वाघ म्हणजे राजबिंड आहे, हो. तो असं तसं काम नाही करत, तो राजा आहे तो हा, जंगलाचा. सहसा माणसाच्या बळाला तो त्रास देत नाही, हम्म. अस्वलासारखा नाही तो, किंवा कोल्हे किंवा रानकुत्रे तसा तो नाही आहे. बरोबर. तर त्याच्याविषयी त्यांना आदरही आहे, तर ते म्हणून त्याला कुला मामा प्रेमाने म्हणतात की तो आपल्याशी प्रेमाने राहायला पाहिजे. असा मामा काही मामा आता कामापुरता मामा आता. म्हणजे पुराणातले मामा जाऊ दे, वेगळे सगळे मामा जाऊ द्या. आजकालचे आपले गमतीचेच असतात. तर त्या अर्थाने ते कुला मामा म्हणतात त्याला. अच्छा, ते मामा म्हणतात त्याला. हा, आणि त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहे म्हणजे विविध प्रकारच्या आहे. त्यातली एक की सगळ्यात जास्त याच्यात रडले लोक अशी हत्तीची गोष्ट. इथे हत्ती आहे सांगा. मेळघाटमध्ये. हा, मेळघाट तो फॉरेस्ट हत्ती आहे ना. हा, फॉरेस्टचा हत्ती. ते लाकडं वाहून न्यायचं काम हा, वगैरे करतो. correct. बरोबर ना. आता ते काम झाले त्यांच्याकडे, राहिले नाही जेव्हापासून ऍडव्हान्स. चिरणीला आहे का तो हत्ती आता कुठेतरी फिरत आहे. हा, फिरत नाही, तिथे एक त्यांचं सेंटरच आहे ना, सेमाडोला. तिथेच असतात सेमाडोला. तिथेच, आणि सफारी पण आहे त्याच्यावर बसून. ओके. हा, तर तिथे काय झालं, हा भोलाप्रसाद नावाचा सगळ्यात सिनियर हत्ती होता तिथे, चांगला 60 वर्षांचं वय होतं त्याचं, आणि त्याचा एक माहूत होता रेग्युलर. तर त्याचा 60 वर्षाचं त्याचंच वय असल्यामुळे तो जो माहूत होता तिथे, आयुष्यभर त्याची सेवा अशी चालू, आणि त्याला मुलं वगैरे झाले. तर त्यातला एक मुलगा याच्या अंगाखांद्यावर खेळला हत्तीच्या. तर त्याच्याशी खूप प्रेम या हत्तीचं. तो सगळं ऐकायचा या मुलाचा, आणि या मोठा होत होत हा मुलगा 25-30 वर्षांचा झाला, आणि जेव्हा केव्हा काम पडलं त्या माहुताच्या जागी हा यायचा. मग याला बोलवायचे फॉरेस्टवाले. जेव्हा हा माझावर येतो हत्ती, किंवा त्याच्या गंडस्थळाहून मध झिरपू लागतो, तेव्हा तो कंट्रोलमध्ये राहत नाही. अशा वेळी कंट्रोल करायला हा कामी पडायचा त्याच्या. पण ह्याचं असं होतं की हा 24 तास याच्यात राहायचा, मोहाच्या दारूमध्ये. तिथल्या दारूचा मोह फार बेकार. तर त्यामुळे तो सतत दारूत असल्यामुळे मग यांनी बोलवणं सोडलं. पण त्याला काही अडचण आली की याला बोलवायचे. हा, काही त्याला पैसे देऊन वगैरे त्याला तो मंत्र मारल्यासारखा, त्यांच्या आपल्या अंधश्रद्धा. बरोबर. पण मंत्र मारल्यासाठी नाही, पण तो फक्त भोलाचं त्या माहुतावर प्रेम होतं, त्याच्या मुलावर. तर तो मुलगा आला की तो काहीच नव्हता करत, ते मंत्राचं काही नव्हतं. हा याचा परिणाम. एकदा काय झालं, तो मदावर असताना काहीतरी या हत्तीने बावचळल्यासारखं केलं, आणि हा समोर जाऊन उभा राहिला. ऐसा क्यू कर रहा बोले तू, म्हणजे त्याला धमकी दिल्या हत्तीला. तेव्हा हत्तीचं डोकं जाग्यावर नव्हतं क्षणभर. त्यांनी धरून त्याला समोरच्या झाडाच्या बुंद्यावर दाबलं. अरे बापरे. कचकन आवाज झाला, खतम. अरे बापरे. तो मेला. यांना मग इंटिमेशन आली या सगळ्या लोकांना की अरे तो माहूत मेला. ते बिलीव्हच नव्हते करत. माहूत कसा मरू शकतो, कारण भोलाप्रसादचं तर खूपच फेमस प्रेम होतं. म्हणजे या माणसाची थट्टा केली चालली नाही हत्तीला. थोड्या वेळ नाही, त्याच्या डोक्यात तेव्हा मध होता ना, म्हणजे माझावर आलेला होता, तेव्हा त्याला काही डोकं चालत नाही. तर ते असं झालं, आणि तो मेला. मेल्यावर मग त्याला क्षणात पश्चाताप झाला हत्तीला. तो हत्ती त्याच्या समोर जाऊन त्याच्या जवळ कोणाला येऊन होता. त्याच्या जवळ जायला गेलो की तो धावायचा. अरे बाप. मग कसं करायचं, मग त्याला हे वानखडे साहेब वगैरे टीम गेली यांची, ट्रँक्युलायझर, त्यांनी त्याला गुंगी आणण्याचा प्रयत्न केला. तर हत्ती म्हणतात की उभ्या उभ्याच झोपत असतो. हा, तो बसत नाही, झोप नाही का. एक पाय तो चारातला एक पाय वर घेतो आणि झोप घेतो. काय गोष्ट, घोरतो पण. असं ते मला कळलं. तुम्हाला थोडा ब्रेक करून सांगतो की या पुस्तकामुळे काय झालं, जिकडून तिकडून फोन यायचे, तर मलाच तज्ञ समजायचे फॉरेस्टचा. म्हणजे मोठी पंचायत, आपला विषय नाही. आणि बरोबर आहे. तर ते मग तो त्या ज्या हत्तीची ट्रॅजेडी झाली, तो जेव्हा आवरल्या नव्हता जात, नंतर मग त्याला कंट्रोल करायला आला, ट्रँक्युलायझर दिलं, दुसऱ्या दिवशी पर्यंत प्रयत्न झाले. अरे बापरे. पण मग तो रात्रभर सुस्त राहिला आणि सकाळी एकदमच बेफाम झाला. तो त्याच्या बॉडी पर्यंतच नव्हता येऊ दे. प्रेम होतं. प्रेम नंतर पश्चात, आणि डोळ्यातून पाणी कंटिन्यू असं झालं. अलीकडे आपण एक याचे कोल्हापूरचा सीन पाहिला होता, त्यात ते हत्तीन चालली होती त्या अंबानीच्या याच्यामध्ये, तेव्हा ती रडत आहे असा सीन आला. लोकांना वाटायचं की नाही तिला काही त्रास आहे, पेन आहे, पण ती रडते. नाही, रडते, खरं आहे. नाही कळते, पण हत्ती खूप हुशार असता म्हणतात. तर हा जो प्रसंग आहे, मग काय बराच प्रयत्न झाला त्याला बॉडी पासून दूर न्यायचा, आणि मग एक अशी स्थिती आली की तो दुःखात असा समोरचे पाय मोडून बसला. तर त्याच्यामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे त्याची, कार्डिएक अरेस्ट होते त्याला त्या पोझिशन मध्ये बसला म्हणजे.
आणि तो त्या अवस्थेत बसला आणि वानखेडे साहेबांच्या लक्षात आलं की अरे हे डेंजरस सिच्युएशन आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला त्याला उचलायचा. अच्छा, म्हणजे हत्तीचा डेथ झाला. हा, तर जे लोक त्याला तिथून हाकला म्हणत होते हत्तीला दुसरीकडे घेऊन जा, हा खूपच झोपड्यांची तोडफोड वगैरे करत आहे, शेवटी ते रडायला लागले. आणि जेव्हा त्याच्या डेथ झाल्यावर त्याचा अंतिम संस्कार केला, तो पूर्ण गाव रडत होता. त्यांनीच तिथे रानफुलं आणून त्याच्यावर टाकले. इट वॉज सो ट्रॅजिक. म्हणजे लोक मला सांगत होते की गोष्ट वाचून आम्ही रडलो म्हणे, ज्यांनी कोणी वाचलं खूपच. तर अशी हे पुस्तकामध्ये समजा टोटल 25 गोष्टी आहे. ओके. आणि 25च्या 25 एकदम तुम्हाला मेळघाटात घेऊन जाणार. येस, खरं म्हणजे दोन वेगळे पुस्तक आहेत. ते दोन्ही पुस्तक अमरावतीवाल्यांना आणि अमरावतीकरांना खूप मजेशीर वाटतात. ते आहे एक अमरावतीकरांचे 56 स्वभाव, हा एक एपिसोड आहे, आणि दुसरा पप्पूच्या पुड्या. मला गंमत वाटते की अमिताभ सारखा विषय सर एकीकडे हँडल करतात, पुढे एक त्यांच्या मित्रांनी वानखेडेंनी सांगितलेल्या गोष्टी कुलम मामाच्या, त्या कुला मामाच्या गोष्टी लिहितात, आणि मग ते एकदम दोन्ही असे पुस्तक लिहितात की बस. हे स्वातंत्र्याचं अंतिम युद्ध जे आहे 1946चं, याच्यावर सरांनी अनुवाद केलाय. बरोबर. मला कौतुक याचं आहे की मराठी भाषेचा दूरदूर संबंध नाही. म्हणजे ज्या व्यवसायात ते होते, खरं म्हणजे सगळ्यांनाच व्यवसाय करायचा असतो, तो त्या व्यवसायाशी संबंधित आपण स्किल मिळवतो. आणि जीएसटी सारख्या ऑफिसला बसून अनुवाद करणं गंमत नाही. मला त्यांनी एकदा असं गमतीने सांगितलं की माझी ओळखच मुळात अनुवादक म्हणून झाली डिपार्टमेंटला, किंवा डिपार्टमेंट एकदम हादरून गेलं असेल की हा माणूस अनुवाद कसा करू शकतो. पण अनुवाद करणं ही भाषेची समृद्धतेची पहिलीच पायरी आहे. आपल्याला जगातलं सगळं साहित्य आता अनुवादानेच मिळत आहे. बरोबर. तुम्हाला अनुवाद कसा करा वाटला? काय सुरुवात आहे? भाषेवर काय प्रेम आहे तुमचं? ही तर खूप मजेदार गोष्ट आहे. म्हणजे ही माझ्या डिपार्टमेंटचीच देण आहे असं मी समजतो. कसं आपल्याला वेळ असला की इतर कामातही आपण इंटरेस्ट घ्यायची सवय आहे डिपार्टमेंटमध्ये. तर त्याच्यामुळे काय झालं, एकदा आम्ही तुम्हाला 1-2 मिनिटात किस्सा सांगतो. जरूर जरूर. की आमच्या सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंटचं काय होतं की तुमच्याकडे एखादी केस दुसऱ्या प्रांतात झाली आणि तिथे काही जप्ती झाली, काही झाली, आणि त्याचे कनेक्शन जर का आपल्या दुसऱ्या गावाला निघाले, अमरावतीला निघाले, आमच्या डिपार्टमेंटला त्याची सूचना येते की तुम्ही इथे जाऊन तिथे रेड करा, कारवाई करा. काय तशी हैदराबादला एका साड्यांच्या कारखान्यामध्ये रेड झाली, हैदराबाद सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंट. तर त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं की तिथे काही इन्व्हॉइसेस इथल्या एका व्यापाऱ्याच्या सापडल्या आहे. तो अमरावतीचा मोठा साडीचा व्यापारी. तर मग आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही रेड करायला गेलो, आमच्या डिपार्टमेंटचे इतर लोक आम्ही, आणि चांगला 10-12 लोकांचा आमची टीम होती. 3 दिवस रेड चालली, 1 लाख साड्या जप्त केल्या आणि त्या बांधल्या, त्या इन्व्हॉइसेस टाळले. तर तिथे ते गृहस्थ होते, भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेला आलेले 90 वर्षाचे सिनियर मालक होते. आणि त्यांनी खूप कोऑपरेट केलं. पूर्ण 3 दिवस आमची कारवाई चालली. आणि जसं साहेब बोलेंगे वैसा करो, कोई अपने को साहब से झंझट नाही करना, असं ते व्यवस्थित आमची कारवाई झाली. जेव्हा त्यांचं स्टेटमेंट घेतलं मग ह्या सगळ्या कारवाईवर, तर त्यांनी ते हिंदीत दिलं, आम्ही हिंदीत घेतलं आणि ते सगळं करून हैदराबादला पाठवून दिलं. आमची कारवाई संपली. तिकडून रिटर्न मेसेज आला की हे इंग्लिश मध्ये द्या, कारण की तिथे साऊथ मध्ये इंग्लिश पाहिजे. मग ते आमचे एक हिंदी अधिकारी असतात नागपूरला, ते नेमके महिनाभरात सुट्टीवर होते आणि हे अर्जंट होतं. तर मी साहेबांना म्हटलं, सर इंग्लिश टू हिंदी टू इंग्लिश छोटा सा ये मैं कर देता हूँ, कोशिश करता हूँ, बाद में चेक करवा लेंगे. तर मी ते केलं, ते करून पाठवलं. तर पुन्हा एक आम्हाला क्वेश्चनेअर आलं, यांचं सप्लिमेंटरी घ्या स्टेटमेंट. बरोबर. मग त्यांनी इंग्लिशमध्ये पाठवलं, या म्हाताऱ्याला मी हिंदीत करून दिलं, त्याची हिंदीत उत्तरं घेतली, ते इंग्लिशमध्ये, असं 3 वेळा सप्लिमेंटरी. आणि मग ते सगळं झाल्यानंतर बा कोर्टात काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे शब्दाचा, म्हणून हिंदी अधिकाऱ्याकडे तपासायला पाठवलं. ते सुट्टीहून आले, तर त्यांचा फोन आला, म्हणे का हे किसने किया है बोले. तुम्ही म्हटलं काहीतरी मेजर आपण केलेलं. तर मी घेतला, म्हटलं क्या हो गया सर, ये किसने किया बोले. मला ये तो मैंने किया बोला साहब, कैजुअली किया है, आप बताइए सही नहीं होगा तो सही कर देंगे उसको. इसके बाद बोले कोई ट्रांसलेशन का काम इधर भेजना हे आप ही कीजिए. तेव्हा माहित झालं. मग मी पहिलं पुस्तक आपलं शशी देशपांडे, रूट्स अँड शॅडो त्याचं नाव आहे पहिलं पुस्तक. या पद्मश्री शशी देशपांडे बंगलोरचे आहे.
अंबादेवी लायब्ररीत मला हे इंग्लिश पुस्तक सापडलं तर तुम्ही असं, अनुवाद केला. आणि अनुवाद केला आणि हा, तिथून हे- चालू झालं. हे एक अजून पुस्तक छान लिहिलंय जे हा. वैभव पुरंदरेचं आहे, हा, हिटलर आणि भारत. हा, त्यानंतर Promised प्रॉमिस लँड हे अविनाश बागल लेखकांचं आहे. हा. हे 3 पुस्तकं त्यांनी अनुवादित अजून केले. एक आहे पण ते इथे हा. आपल्यापाशी नाही. हे पुस्तक अनुवाद करताना हा. म्हणजे मला अजून कळलं नाही जीबी सर तुमचा की तुमचा विनोदी स्वभाव आहे, गंभीर स्वभाव आहे, ऐतिहासिक स्वभाव आहे की संग्राहक स्वभाव आहे की तुम्ही आहात कोण. तर ते म्हणतात की मी छाटीतो गप्पा. मी खरं अमरावतीकर आहे. हे गप्पा छाटणं आपल्या शोचाही हाच येतोय. गप्पा छाटा काय ते बाकी विषय बोलायचे राजकारण वगैरे वगैरे नंतर बोलत राहू. बोलू. पण ते जे गप्पा छाटायचं मराठी माणसाचं वैशिष्ट्य आहे, हा. पारावर बसून वडाच्या पारावर बसून सारा गावाचा गप्पा छाटायच्या पक्के देशमुख आहेत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की गप्पा छाटतो. पण ते इतक्या सुंदर लिहिल्या आहेत. हम्म. अशा गप्पा तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल. आपल्याला पुन्हा एकदा एपिसोड करावा लागेल असा की या छाटतो गप्पामध्ये हे सगळे पुस्तकं यासाठी दाखवले की तुम्ही अमरावतीकर हे पुस्तकं घ्या. हम्म. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला मी सांगतो की हे पुस्तकं घ्या आणि तुम्हाला एक वेगळ्या भाषेचा गंध यातून येईल. नुसतं हे पुस्तक नाही, नुसती स्टोरी नाही, मी काही वाचली आहेत. माझं स्वतः निरीक्षण असं आहे सर की या पुस्तकामध्ये तुमचा तो अनुवादक आहे ज्याला अनेक भाषेचा सेंट आहे. नुसतं मराठीचा सेंट असणं किंवा नुसतं इंग्रजीचा सेंट असणं किंवा हिंदीचा असणं, तो त्या भाषेची एक कक्षा आहे. त्या कक्षा पलीकडे जेव्हा जो जातो तेव्हा त्याचं जे महत्व वाढवत जातो तो ते प्रत्येक वेळेस मी दिसत आहे. नाही तर ह्या गप्पांना काय पुस्तक छापणार आहे आणि ते मेहता कसं काय छापणार आहे. पण या गप्पांना एक स्टँड आहे. बरोबर. आणि तुम्हाला जो भाषेचा जो एक मौलिक ठेवा मिळालेला आहे, जो आज जर तुम्ही प्रोफेसर असतात तर मराठीचे ख्यातनाम प्रोफेसर असं वगैरे आम्ही ओळख करून दिली असती. पण खरं सांगू का की भाषा अशी कोणाच्या दावणीला बांधता येत नाही. भाषा ही आपल्या मनात असते आणि मग तेव्हा ते मनात एखाद्या लेखकाचे असते तेव्हा जीबी देशमुख हे नाव होते. मला एक गंमत म्हणून सांगायची, आणि खरं म्हणजे आता ही गंमत नाही, आता ही रूढ होऊ शकते पुढे, की मराठीतले एक थोर कादंबरीकार आहे, कथाकार आहे जी कुलकर्णी. हो. जे हे गुढ कथा होते. मला आज त्यांचं व्यक्तिमत्व, यापूर्वी आम्ही मित्र आहोत, आम्ही भेटत असतो, मला ते गोडच वाटतात. त्यांच्या मनात काय चालू आहे, म्हणजे त्यांचं छाटतो गप्पा वाचलं मी एकदा, असं वाटलं. आणि त्यांचा अगदी गावरान मराठी भाषेतला जो वराडी भाषेतला प्रोग्राम आहे तो ऐकला तर तुम्ही म्हणणार नाही की हे प्राइस लँड लिहू शकतात म्हणून किंवा फसवी पाळमुळे लिहू शकतील. हे तर फार इमोशनल पुस्तक आहे. आणि ते जे होते, आता जी मधला ए असेल, आता बी आहे, ते जीबी. याशिवाय नंतर तुम्ही यांना जीबी म्हणा. आणि एका खूप सुंदर अशा लेखन प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा त्यांनी गाठलाय आणि यापुढे त्यांनी खूप लिहावं आणि असंच पुन्हा पुन्हा आपल्या भेटेल यावं. सर तुम्ही आलात, तुमचे आभार, धन्यवाद.